टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून अवकाळी पाऊस होतोय, सोबतच गारपीटही होते आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील जी उभी पिकं आहेत त्याचं नुकसान होते। मी सध्या चिखली तालुक्यातील सोमठाणा इथल्या सुहास झगरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे। या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये 5 एकर पपईची लागवड केलेली होती आणि जी काल गारपीट झाली, अवकाळी पाऊस झाला, त्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे अक्षरशः शेतातील जी पपईची बाग आहे संपूर्ण या ठिकाणी नष्ट झालेली आहे। आपण जर बघितलं तर हे अशा पद्धतीनं या गारपीटमुळे जे नुकसान झाले, हे संपूर्ण बाग जी आहे संपूर्ण या ठिकाणी नष्ट झाली आहे। लाखो रुपयाचं नुकसान क्षणात निसर्गाने या ठिकाणी केलेलं आहे। संपूर्ण बाग जी आहे ती या ठिकाणी कोलमडून पडलेली आपल्याला दिसते। या परिसरातील पपईची बागच नाहीये तर कांदा पीक असेल, गहू पीक असेल, ज्वारीचं पीक असेल, संपूर्ण पिकं जी आहेत या ठिकाणी जमीनदोस्त झालेली आहेत। मोठं नुकसान जे आहे ते परिसरातील शेतकऱ्यांचे या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसते। अद्यापही पंचनामे या ठिकाणी झालेले नाहीये आणि तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत द्यावी अशी मागणी इथल्या या परिसरातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, सोमठाणा, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।